हॅलो, नमस्कार साहेब. नमस्कार. कोण बोलतो आपण? सर, मी शासकीय तंत्रनिकेतन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक हिंगोली जे आहे तिथनं मी प्राध्यापक कपूर बोलत आहे. सर, मागे सर, आम्हाला इथे आमचे जे प्राचार्य आहे प्रिन्सिपल डॉक्टर उपाध्याय यांचा त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे सर. आमच्याशी गैरवर्तणूक करणे, अश्लील शब्दांचा प्रयोग करणे, मीटिंग उशिरा ठेवणे, मीटिंग कार्यालयीन वेळेनंतर ठेवणे जाणून बुजून, आणि आम्हाला केबिन मध्ये बोलवलं जाते सर वारंवार, आम्हाला सगळ्या महिला प्राध्यापकांना एकेकीने. आणि आमच्यावर आम्हाला म्हणतात की युनिफॉर्म तुमचा साडी ठेवायचा आहे, पण तुम्ही ड्रेसमध्ये जास्त सेक्सी दिसता आणि साडी सुटली तर कसं होईल असं म्हणून ते जोरजोरात हसतात सर. बापरे. म्हणजे आम्हालाच लाज वाटते हो सर तिथे उभं राहायची. त्यानंतर सर, सेक्स बद्दल तुम्हाला माहिती आहे का? त्याच्यामध्ये सेक्स मध्ये तुम्हाला आवड आहे का? अशी शब्द प्रयोग ते करतात सर. ते आमच्या वडिलांसारखे आहे सर. ते वयाने मोठे आहे परंतु त्यांना काहीही लाज वाटत नाही सर. बापरे. आणि ते म्हणतात की आय कांट कंट्रोल सेक्स, असे शब्द प्रयोग ते मीटिंग मध्ये सुद्धा वापरतात सर. आणि महिला प्राध्यापकांना बोलवून घेणे, 10-10 मिनिटं बसवून ठेवणे, त्यांना बघत बसणे काम नसताना सुद्धा, असे प्रकार सुरू आहे सर. तर आम्ही या सगळ्या गोष्टींची तक्रार केलेली आहे सर महिला आयोगाला, परंतु अजून काही त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आम्ही आमचे जे लोकप्रतिनिधी आहे सर, आमचे आमदार साहेब आहेत सर, बांगर साहेब, त्यांच्याकडे आम्ही धाव घेतली सर. आम्हाला माहित होतं की ते थोडी त्वरित कार्यवाही काहीतरी करतील आणि आम्हाला सुटका मिळेल या गोष्टींमधून. तर आम्ही त्यांच्याकडे धाव घेतली, त्यांना सगळं या गोष्टींची कल्पना त्यांना दिली. ते आले, आमच्या संस्थेतही आले सर, ते बोलले आमच्याशी आणि त्यांनी प्रिन्सिपलला समज दिली सर. प्रिन्सिपलला समज दिली आणि जाब विचारला की हे का प्रकार सुरू आहे, तरी पण प्रिन्सिपल ऐकायला तयार नाही. तेव्हा कडक भाषेत त्यांना विचारणा केली सर. पण आमची जी लज्जा आहे सर, आमची जी इज्जत आहे ती चव्हाट्यावर येऊ नये, त्यामुळे त्यांनी शांतपणेच हे प्रकरण हँडल केलं सर. बरं मॅडम. आता पुढे काहीतरी व्हावं अशी अपेक्षा आहे सर आमची, त्यासाठी मी तुम्हाला फोन केला होता सर. ठीक आहे मॅडम, ठीक आहे.